मला खरंच थंडी वाजत होती रे, आणि त्याच्यामध्ये वाऱ्यांचे आवाज. अरे भाई, मला एकतर माहिती का थंडीची ॲलर्जी आहे, आणि त्यातल्या त्याचा वाऱ्याचा आवाज म्हटल्यानंतर मला खरंच भीती वाटली रे. शेखर, तू तिथे मला पाहिलं होतं, म्हणजे आय मीन भूताला? अरे भाई, मी तुला जर बघितलं असतं ना तर माझा राम नाम सत्य झाला असता, तो पण ऑन द स्पॉट. अरे मला तुला खूप चिडवायचंय, माझं पोट तरी भरू दे आधी. नेमकं किती चिडवल्यानंतर तुझं पोट भरणार आहे? खूप. मुळात राहिला विषय भीती वाटण्याचा. तू होती ना माझ्यासोबत, मग ती भीती निघून गेली. चल, म्हणजे तू कबूल तरी केलंस की तुला काय भीती वाटत होती. आणि यार प्लीज यार, चिडू नकोस ना यार, मी किती वेळा सांगितलं तुला. या महिन्याच्या राशी भविष्यानुसार अनुचा शुभविवाह योग आहे. ह्या वेळेला कोण आले? अनुचं काही विसरलं तर नसेल ना? अरे शेखर, तू बाळा ये ना आत ये. अरे पण अनु आताच बाहेर गेली. अरे बापरे, काय हरकत नाही, मी पाणी पितो आणि निघून जाईल. बर बर, बस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. यार कसा विषय काढू बाबांसमोर? बाबा तर म्हणतील तू अचानक आलास आणि लग्नाचा विषय काढतोयस, म्हणजे प्लॅन आहे हे तर कळलंच ना त्यांना. अरे अनु पण ना अशाच जबाबदाऱ्या देते ना की ज्या मला झेपतील की नाही ते पण माहित नाही. हा, हे घे. बस बस बस, या ना, बसा ना तुम्ही. चला, या निमित्ताने ऍटलीस्ट मला तुमच्यासोबत गप्पा तरी मारता येईल. हो ना. आणि सोबत गप्पा मारणं म्हणजे फक्त तिचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेणं, आणि तिला रिस्पॉन्सही असा द्यावा लागतो की आपण इंटरेस्टेड आहोत. आणि तुम्हाला तर माहिती आहे की आपल्याला नाव बोलण्यासाठी चान्स मिळत नाही. बाकी कसा आहे शेखर? धंदा पाणी वगैरे व्यवस्थित चालू आहे ना? छान, एकदम छान. छान. हा, बरं, आई वडिलांची तब्येत कशी आहे? सर्व एकदम ठणठणीत आहेत. तुम्ही कसे आहात? एकदम धडधाकट. तुझ्या समोर बसलाय की. यार कसा विषय काढू बाबांसमोर? अरे अनु पण ना, पण आता माझ्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नाही. भगवान बचालो मुझे. आता टेन्शन तर फक्त एकाच गोष्टीच येतं बघ, कसं बोलून दाखवायचं. चेहऱ्यावर पण दाखवता येत नाही, आतल्या आतच घुसमटते. काय काका, हा काय प्रॉब्लेम आहे का? तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता, तुम्हाला जर शेअर करायचं असेल तर. तुझ्यापासून काय लपवायचं बाळा? आहे रे टेन्शन थोडं. मग सांगा ना काका मला प्लीज, मी पण काय मदत करू शकतो ना तुमची. अरे तरुण मुलीच्या बापाला दुसरं काय टेन्शन असणार सांग बरं? त्यात तिला समजून सांगायला तिची आई नाहीये, मग तर डबल वजा आहे बघ माझ्यावर. बरं झालं काकांनी स्वतःहून विषय काढला. आता मला नेमकं समजेल काकांचं म्हणणं. काका, तुम्ही नका ना टेन्शन घेऊ, आणि अनुच्या लग्नाचं टेन्शन तुम्ही घेताय. तसं विचारायचं म्हटल्यानंतर अनु लग्नाला का नको म्हणते? म्हणजे तिच्या मनात दुसरं कुणी आहे का? तसंच म्हणायचं काहीतरी. म्हणजे कुणी आहे का तिच्या मनात, म्हणजे असं म्हणायचंय का तुम्हाला? अरे तसं काय नाही रे, ती लग्नाला तयार होत नाही. पण का? म्हणजे मुली आईवडिलाच्या पसंतीने लग्न यामुळे करत नाही कारण त्यांच्या मनात कुणीतरी असतं. पण जिथपर्यंत मी अनुला ओळखतो ना, तिच्या मनामध्ये कुणीच नाहीये. तरी पण का नाही म्हणत असेल बरं ती? अरे बापरे, शेखरला आता कसं सांगायचं की अनुच्या बाबतीत नेमकं काय झालंय ते?
उगाच त्याला संशय येईल. अरे तिला ना माझी काळजी वाटते फक्त, बाकी तिच्या मनात कोणी नाही. अरे तिचं म्हणणं असं आहे की ती जर मला सोडून गेली तर माझी काळजी घ्यायला कोणच नाही ना. मला एक्झॅक्टली नाही माहित तुमच्या दोघांचं मत काय आहे ते, पण अनुचं माइंड जर प्रिपेअर नसेल ना तर तिला नको फोर्स करायला लग्नासाठी. आणि मला माहिती आहे अनु खरंच दुसऱ्या मुलींसारखी नाही की ती फक्त स्वतःचा विचार करेल. अरे पण मला माझ्यापेक्षा तिची काळजी वाटते रे सध्या. तिला एखादा चांगला मुलगा भेटला ना तर माझं टेन्शन मिटलं बघ. अरे एक बाप म्हणून माझ्या जागी येऊन विचार कर, मला विचारणारे पण खूप आहेत रे, समाज आहे, नातेवाईक आहेत, हा पण हे तिला कळत नाही. काका सध्या समाजापेक्षा आहे ना तुमच्या दोघांचं सुख खूप महत्वाचं आहे. आणि जर सपोज तुम्ही तिच्या मनमर्जीच्या विरोधात तिचं लग्न जरी लावून दिलं आणि दुर्दैवाने जर तिला तिच्या मनासारखा नवरा भेटला नाही तर मग उद्या चालून ती घरी येणारच ना. आणि परत जर घरी आली तर उद्या परत हा समाज बोलणार ना की ती नवऱ्याच्या घरी नांदली नाही म्हणून. आणि मग ना तिला सगळं आयुष्य तिचं घुसमटीत काढावं लागेल. बाबा तुम्हाला माहिती आहे ना अनु इथं अजिबात येणार नाही आणि ती तिचं आयुष्य आहे ना स्वतः घुसमटीत काढेल. त्यापेक्षा आहे ना तिला खरंच तुम्ही फोर्स करूच नका. अरे ज्या मुलीची आई या जगात नसते ना त्या मुलीच्या बापाला काय काय फेस करावं लागतं हे फक्त त्या बापाला आणि त्या देवाला माहिती आहे. त्या व्यक्तीला ना आईप्रमाणे बापाकडे मन मोकळं पण करता येत नाही रे. मी किती काही केलं ना तरी कुठेतरी कमी पडतोय ही सारखी जीवाला खंत लागून राहते. लंगडा संसार करणं सोपं नाही रे बाळा. ज्याचा जोडीदार अर्धवट संसार सोडून जातो ना आणि जाताना एवढी मोठी जबाबदारी टाकून जातो त्याला रडायचा अधिकार सुद्धा नसतो बाळा. अहो बाबा रिलॅक्स अँड बी पॉझिटिव्ह. तुम्ही अनुच्या लग्नाचं आहे ना अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही अनुसाठी जसा नवरदेव बघता आहात ना तिला नक्की त्याच्यापेक्षाही चांगला नवरा मिळणार. ठीक आहे, त्याच्यामुळे तिचं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. माझ्या बाळाला आईचं प्रेम नाही भेटलं पण त्याला चांगला नवरा भेटेल आणि तो खूप प्रेम करेल तिच्यावर ह्याची खात्री आहे मला. कारण माझी अनु आहे ना लाखात नाही करोडच एक आहे. हो सासरे बुवा माहिती आहे, पण तुमची पोर ना समजूनच घेत नाही बिलकुल. काखेत कळसा आणि गावाला वळसा म्हणता ना तसं झालंय तुमच्या पोरीचं. आता कोण तिला समजावून सांगणार आहे. आता सगळे प्रयत्न आहे ना करून झालेत, नाहीतर आता देवालाच बोलावं लागेल बघा खाली. ऐक ना बाळा, माझं एक काम करशील शेखर? हा बोला ना. का अनुला समजून सांगशील? कशाबद्दल म्हणताय तुम्ही? अरे ह्याच विषयाबद्दल, म्हणजे लग्नाबद्दल रे. आणि मला माहिती आहे ते तुझं नक्की ऐकेल. ऐक ना शेखर, माझं एक काम करशील प्लीज? हा बोल. तू बाबांना समजून सांग आणि मला माहितीये बाबा तुझं नक्की ऐक. अहो काका मी कसं समजावून सांगणार तिला, म्हणजे काय म्हणू तिला नेमकं? अरे तिला ना माझं म्हणणं समजून सांग आणि तुझ्या शब्दात सांग म्हणजे नक्की ऐकेल. अरे तिला सांग तुला लग्न नाही करायचं ना नको करू, पण बापाचं मन राखण्यासाठी एक दोन स्थळ जी बघितलेत त्यांना भेटून तरी घे. मला खात्री आहे बघ ती एक दोन स्थळं बघितली का नाही तिचं मन बदलेल आणि ती नक्की मूव्ह ऑन करेल. म्हणजे कशातून मूव ऑन म्हणायचंय काका तुम्हाला? अरे ती या परिस्थितीतून ती मूव्ह ऑन करेल असं मला म्हणायचं होतं. अरे आजकालची पोरं आहे ना मूव्ह ऑनचा अर्थ वेगळ्याच प्रकारे वापरतात बघ. मला तर एवढंच माहिती बघ, मूव्ह ऑन म्हणजे परिस्थिती बदलणे, बरोबर ना? अगदी बरोबर. बघ ना मला तेवढं एक माझं काम करशील ना? सासरे बुवा तुम्ही तर बुवा मला धर्मसंकटात टाकले. तुमची पोरगी म्हणते बाबा तुझं ऐकतील आणि तुम्ही म्हणतात की अनु तुझं ऐकेल. पण माझं काय? तुम्हा दोघांना मी दिसत नाही का? तुमच्या दोघांचं माझ्यावर अजिबात लक्ष नाहीये. हातचं सोडून पळताच्या पाठीमागे लागताय तुम्ही दोघं. तुमच्या मुलीला दुसरा मुलगा शोधण्यापेक्षा समोर बसलेला मुलगा एकदा विचारून बघा ना. गुडघ्याला बाशी बांधून बसलाय तू फक्त अनुला समजून सांग, बाकी ते ऐकेलच. ऐकलं तर ठीक, नाहीतर माझं नशीब. पण प्रयत्न तर केले पाहिजेत ना. प्रयत्न तर करायला हवेच. मी आहे ना तिच्याशी या विषयावर नक्की बोलतो, ठीक आहे? आणि तुम्हाला नक्की फोन करून सांगतो की तिचं काय मत आहे ते. पण तुम्ही आहे ना अजिबात टेन्शन घेऊ नका. म्हणजे झालं? आत्ता माझ्या मनातलं दडपण कमी झालं बघ.
बरं झालं तू आला, ते पण आणून असताना. रेखा, तू याचं एकदा म्हणणं ऐकून घे ना. अरे एकदा नाही अरुण, ह्याचं म्हणणं मी 100 वेळा ऐकलंय आणि 100 वेळा समजावलं पण आहे, पण ह्याला काही कळतच नाही. अरे आता बोल ना पटकन, काय बोलायचे ते. मला असं वाटतंय की काय वाटतंय? ऍक्च्युली ना तुला काय वाटतंय ना हे जाणून घेण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. कारण तुझा विषय आहे ना गोल फिरून एकाच ठिकाणी येतो की रेखा मला तुझ्यावरती प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं. 1000 वेळा ह्याला समजवलं मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत, पण तुझ्या डोक्यात का प्रकाश पडत नाही? अगं रेखा, एकदा तुझ्या हृदयाला विचारून तर बघ, म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही. तू खोटं बोलतेस, तू माझ्यावर प्रेम करतेस मला माहितीये. म्हणजे आपण इतक्यांदा रस्त्यावर भेटलो, तू मला ओरडली असतीस, तू माझ्यासोबत भांडली असतीस, तू मला मारलंही असतंस, पण नाही, तू असं काहीच केलं नाही. कारण की तू मला समजून घेतेस आणि मला माहितीये तू माझ्यावर प्रेम करतेस, है ना. कारण हे आहे की तू माझा मित्र आहे आणि तू मित्रासारखं राहिला असतास ना तर हा ड्रामा केला नसतास, समजून घेतलं असतास मला आणि आमचं नातं तुटलं सुद्धा नसतं, आयुष्यभर चांगलं राहिलं असतं. बरं ऐका ना, सगळे आपल्याकडेच बघतायत. मी काय म्हणतो, आपण आहे ना, तुम्ही दोघे कुठेतरी येत ना एका ठिकाणी, शांत ठिकाणी जा, गार्डन मध्ये जा, बसा, थोडा वेळ घालवा एकमेकांबरोबर आणि बोला. हो अरे अरुण, हे सुद्धा करून झालंय. या टॉपिक वर आपण भेटलो नाहीये का? रस्त्यावर कितींदा भेटलोय आणि ह्याच टॉपिक वरती बोललोय. सांग ना. हॅलो, हा बोल ना. अरे हो